गुड मॉर्निंग. आज आपण 5.2 म्हणजे सरासर 5.2 5.2 प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस सेट याच्यामध्ये काही गणित अभ्यासणार आहोत. त्यातले पहा पहिलं गणित 5.2 मधलं पहिलं. तर पहिलं गणित इंग्लिशमध्ये आधी वाचतो. एका पाकिट इन अँड एनवलप म्हणजे पाकिट देर आर सम 5 रुपीज नोट अँड सम 10 रुपीज नेट. 5 रुपयाच्या 10 रुपयाच्या नोट आहेत. लेट 5 रुपीज नोट बी एक्स. लेट 5 रुपीज नोट बी एक्स अँड 10 रुपीज नोट बी वाय. 5 रुपयाच्या एक्स नोटा मानू आणि 10 रुपयाच्या वाय नोटा मानू. बरं, एका पाकिटामध्ये देर आर सम 5 रुपीज नोट्स अँड सम 10 रुपीज नोट. टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350 रुपीज. टुगेदर. आता मला सांगा 5 रुपयाच्या 10 नोटा असतील तर किती रुपये होती? 5 रुपयाच्या 2 नोटा आहेत किती रुपये होती? 5 रुपयाच्या 1 नोट आहेत म्हणजे किती रुपये होती? 5x. कॉस्ट ऑफ 5 रुपीज एक्स नोट. कॉस्ट ऑफ 5 रुपीज 5 रुपयाच्या एक्स नोटाची किंमत 5x आणि कॉस्ट ऑफ 10 रुपीज वाय नोट 10 रुपयाच्या वाय नोटा किती होईल? 10y. ठीक आहे, तुम्हाला करून दाखवतो. 5 रुपयाच्या एक्स नोटांची किंमत 5x. 10 रुपयांच्या वाय नोटांची किंमत 10y. आणि त्यांनी काय म्हटलंय? टोटल अमाऊंट ऑफ दीज नोट्स टुगेदर इज 350. दोन्ही मिळून बाय फर्स्ट कंडिशन 5x प्लस 10y इज इक्वल टू 350. हे झालं पहिलं इक्वेशन. बरोबर. पहा, एका पाकिटात 5 रुपयाच्या व 10 रुपयाच्या काही नोटा आहेत. 5 रुपयाच्या एक्स 10 रुपयाच्या वाय. नोटाची किंमत 350 रुपये होती. म्हणून पहिल्या अटीनुसार दोघांची किंमत बरोबर आहे. नंबर ऑफ 5 रुपीज नोट आर लेस बाय 10 दॅन नंबर ऑफ 10 रुपीज नोट. बघा बरं का, नंबर ऑफ 5 रुपीज नोट. नंबर ऑफ 5 रुपीज नोट काय? नंबर ऑफ 5 रुपीज नोट एक्स बाय सेकंड कंडिशन. नंबर ऑफ 5 रुपीज नोट म्हणजे एक्स. आर म्हणजे ही आर वॉज काय असेल तर बरोबर चिन्ह द्यायचं. आर लेस बाय 10 म्हणजे वजा 10. देन द नंबर ऑफ 10 रुपीज नोट. 10 रुपीज नोट काय आहे? वाय. 5 रुपयाच्या नोटा 10 रुपयाच्या नोटेपेक्षा 10 ने कमी आहे. म्हणजे परत वाचतो बघा. 5 रुपीज नोट आर 5 रुपीज नोट एक्स. आर म्हणजे बरोबर लेस बाय 10 मायनस 10. नंबर ऑफ 10 रुपीज 10 वाय. 5 रुपयांच्या नोटांची संख्या म्हणजे एक्स बरोबर 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येपेक्षा 10 रुपयाच्या नोटा वाय दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे. पहा, सेमी नॉन सेमी थोडस फरक आहे गणितामध्ये. दुपटीपेक्षा 10 ने कमी पाहिजे. म्हणजे सेमीवाल्यांनी बघा 5.2 मधलं पहिलं गणित. नंबर ऑफ 5 रुपीज नोट आर लेस बाय 10 दॅन द ट्वाइस द नंबर ऑफ 10 रुपीज नोट असं पाहिजे. हा आधी वजा होईल. याला पहिलं दुसरं इक्वेशन अधिकचं फक्त वजा केलं. आता बघा इथं 5 आहे, इथं 1 आहे, इथं 10 आहे, 2 आहे. मग तुम्ही समीकरण तर याला 5 ने उरलं. इक्वेशन 2 into 5 समीकरण 2 गुणिले 5. बघा 5 गुणिले x 5 गुणिले 2y. ओके. 5x वजा 10y वजा 50. हे कॅन्सल झालं. हे दोघं घ्यायचे खाली.
समीकरण 1 आणि 3. 1 कुठे 5x अधिक 10y बरोबर 350. 5x प्लस 10y 3. पुढचं तुम्हाला सोडवता येईल आता. बघा चिन्ह वेगळी आहेत ना, 10 10 हे तर सारखी आहेत. बेरीज केली तरी येईल, वजा केली तरी येईल, ऍडिशन करा तरी येईल, सबट्रॅक्शन करा तरी 5 5 इथे 10 आहे. दोघांचे कोएफिशियंट, दोघांचे सहगुणक सारखे. मी बेरीज करतो. ही किंमत समीकरण कशावर टाकतात? 2 मध्ये टाका. कुठे इंटू कुठे x = 30 इक्वेशन 2. x ची किंमत 30 अधिक 30 वजा होईल. चिन्ह कॅन्सल होईल. म्हणजे y बरोबर 40/2. y ची किंमत 20 आहे. x आला 30, y आला 20. चेक करू आपण. x म्हणजे 5 रुपयाचे नोट गुणापासून 150 रुपये होईल. 20 200 होते. आलं की 350. दुसरं, the denominator of a fraction is 1 more than the twice its numerator if 1 is added to the numerator and denominator respectively. The ratio of numerator and denominator is 1:2. Find the fraction. आता हे जे गणित आहे फ्रॅक्शनचं, लेट न्यूमरेटर बी एक्स. न्यूमरेटर स्पेलिंग काय आहे? NUME. न्यूमरेटर बी एक्स आणि डिनॉमिनेटर आणि फ्रॅक्शन न्यूमरेटर एक्स भागिले डिनॉमिनेटर वाय. अपूर्णांकाचा अंश x मानू, अपूर्णांकाचा छेद y मानू. म्हणून अपूर्णांक अंश भागिले छेद x भागिले y. कळलं का? आता न्यूमरेटर x मायनस डिनॉमिनेटर y. आपण फ्रॅक्शन झाला, अंश छेद y. आता पहिला बसवायचं. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज, बघा डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज म्हणजे y बाय फर्स्ट कंडिशन. y इज म्हणजे बरोबर काय? डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 1 मोर म्हणजे मोर म्हणजे प्लस 1 प्लस ट्वाइस न्यूमरेटर. न्यूमरेटर x आहे त्याची ट्वाइस. हा प्लस 2x मायनस होईल इकडे आल्यावर. हा y असाच पहिले इक्वेशन. आता मराठीत सांगतो बघा. एका अपूर्णांकाचा छेद, अपूर्णांकाचा छेद म्हणजे y झालं. अंशाच्या दुप्पटीपेक्षा अंशाच्या दुप्पट 2x. 1 ने कमी आहे, 1 ने कमी आहे. प्रिंटिंग मिस्टेक भरपूर आहेत बरं का. न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन 1 मोर दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. आता सेमी मध्ये 1 मोर आहे आणि नॉन सेमी मध्ये 1 लेस आहे. आपण जास्तच घेऊ आपण बरं का. नॉन सेमी वाले एका अपूर्णांक अंश छेद अंशाच्या दुप्पटीपेक्षा 1 ने जास्त म्हणून अधिक 1 अधिक 2x वजा झाला अधिक y. हे झालं पहिलं इक्वेशन. पुढचं, if 1 is added to the numerator and denominator respectively. दोघांमध्ये पण 1 1 मिळवायचं आहे. बघा हे बघा, हे फ्रॅक्शन आहे. आपण दोघांमध्ये 1 x अधिक 1 आणि y अधिक 1. दोघांमध्ये पण 1 1. द रेशिओ म्हणजे भागाकार. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा भागाकार रेशिओ इज 1:2 बरोबर 1/2 होईल. दुसऱ्या अटीनुसार बघा पुढं अंश व छेद 1 मिळवल्यास, दोघांमध्ये 1 1 मिळवल्यास अंशाच्या छेदाशी गुणोत्तर 3 असतो. असं करतो.
आधी सेमीच तुम्हाला इक्वेशन तयार करून देतो, मग नॉन सेमीचे करतो, कारण दोन्हीमध्ये फरक आहे. आता सेमी सांगतो बघा. द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज 1 मोर दॅन द ट्वाइस. हे केले आपण पहिलं इक्वेशन. दुसरं 1 इज ॲडेड टू द न्यूमरेटर डिनॉमिनेटर. दोघांमध्ये एक एक मिळवलाय. रेशिओ बिकम 1:2 बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. तिरकस गुणाकार. 2x अधिक 2. हे अधिक बघा, अधिक प्लस मायनस होईल आणि हा प्लस 2 तिकडे मायनस होईल. बरोबर. बघा, 2 ने आत गुणलं दोघांना, 1 ने आत गुणलं दोघांना. हे सगळे इकडे आले. 2x अधिक y वजा झाला, अधिक 2 तिकडे वजा झाला. हे वजा 1 आलं. 2x वजा 1 समीकरण 2. इथपर्यंत कळलं. हे पहिलं समीकरण. 2 या खाली घ्या, इथे वजा 1 अधिक आहे. समीकरणाची बेरीज करा. आणि मला वाटतं सेमीचं गणित चुकीचं आहे. बघा बरं, आपण जर बेरीज केली, याची बी शून्य याची बी शून्य, म्हणजे सेमीच्या पुस्तकामध्ये दुरुस्ती करून घ्या. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 1 मोर दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. 1 लेस म्हणायचं. 1 लेस दॅन. 1 लेस दॅन म्हणजे मायनस होईल. बरोबर. पहिलं समीकरण लेस केलं. पुढे 1 इज ॲडेड टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिस्पेक्टिव्हली. द रेशिओ ऑफ न्यूमरेटर टू डिनॉमिनेटर इज 1:2 च्या ऐवजी 3:5 म्हणायचं. 3:5. तिरकस गुणाकार करू. 5x अधिक 5, 3y अधिक 3, 5x वजा 3y, 3 वजा 5. हे वजा 2x अधिक y बरोबर वजा 1. 5x वजा 3y बरोबर वजा 2. हे पहिलं समीकरण, हे दुसरं समीकरण. आता समीकरणापर्यंत तुम्हाला मी दिलंय. आता हे तुम्ही काय करा, 2 इथे 5 इथे, हा इथे 3 इथे 1 आहे ना, याला 3 ने गुणा. 3 ने गुणल्यावर हे वजा 6x होईल, 3y होईल, वजा 3 होईल. आणि मग हे दोन समीकरण सोडवा. यू विल गेट आन्सर. कळलं का? तुम्हाला उत्तर मिळेल. मराठीमध्ये सांगतो बघा, मराठीमध्ये सांगितलंच ऑलरेडी मी. ओके. तिसरं गणित. प्रियंका व दीपिका, सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका अँड दीपिका इज 34 इयर्स. आता हे तुम्ही सहज करू शकाल. बघा, प्रियंका व दीपिका, लेट प्रियंका's प्रेझेंट एज BX इयर, आणि दुसरी कोण आहे, दीपिका's प्रेझेंट एज. बरोबर आहे का? सॉरी, प्रियंकाचे आजचे वय X वर्ष मानून आणि दीपिकाचे आजचे वय Y वर्ष मानून. बरोबर. आता पहिलं समीकरण पहिल्या अटीनुसार, आता मी फक्त समीकरण तयार करून देणार तुम्हाला. पहिल्या अटीनुसार काय पहिली अट, त्यांच्या सम ऑफ एजेस ऑफ प्रियंका आणि दीपिका 34. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 34 वर्ष आहे. दोघांची बेरीज पहिल्या अटीनुसार बाय फर्स्ट कंडिशन. दुसरं, प्रियंका इज एल्डर. प्रियंका पुढे प्रियंका X बाय सेकंड कंडिशन. X एल्डर म्हणजे मोठी. बरोबर आहे का? एल्डर टू दीपिका. दीपिकाचं वय काय Y बाय 6 इयर. 6 म्हणजे प्लस 6, मोठी शब्द आहे म्हणून +5. बघा, प्रियंका दीपिकापेक्षा, प्रियंका म्हणजे प्रियंकाचं वय X, दीपिकापेक्षा म्हणजे Y 6 वर्षांनी मोठी आहे म्हणून हा अधिक Y इकडे आल्यावर वजा होईल. बघा, दोन समीकरण अधिक हे वजा होईल. 1 + 2 करा समीकरण. 1 + 2 सोपं आहे.
बेरीज केल्यावर 2x बरोबर 40 होईल. 20 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाका. पुट x = 20 इन इक्वेशन 1. 20 3 टाकलं 14 येईल. y ची किंमत 14 येईल. या ठिकाणी तिसरं गणित संपलं. आता पुढचं. The total number of lions and peacock in a certain zoo is 50. आता number of lions px, number of peacocks by. इथं काय म्हणणार? सिंहांची सॉरी काय एका प्राणी संग्रहात सिंह आणि मोरांची एकूण संख्या 50 आहे. सिंहांची संख्या x मानू आणि मोरांची संख्या झालं पहिल्या अटीनुसार. काय म्हणतात ते? टोटल नंबर ऑफ किती आहे? 50. दोघांची बेरीज 50 आहे. बाय फर्स्ट कंडिशन पहिल्या अटीनुसार. एका प्राणी संग्रहात सिंह आणि मोरांची एकूण संख्या 50 आहे. ओके. दुसऱ्या अटीनुसार बाय सेकंड कंडिशन द टोटल नंबर ऑफ देअर लेग्स इज 140. आता बघा त्याच्या पायांची बेरीज 140. बेरीज 140 पायांची. त्यांच्या पायांची संख्या 140 बरोबर का? सिंह किती आहे? x. समजा 4 सिंह सॉरी 5 सिंह आहे. 5 लायन्स आर देअर. प्रत्येकाला 4 पाय आहे. 5 × 4 हाऊ मेनी लेग्स? 20. म्हणजे सिंह आमची संख्या आहे ना त्याला 4 ने गुणावं लागेल. आणि मोराला 2 पाय असते. मोरा 2 आहे 3 आहे तर समजा त्याला 2 पाय होती 6. म्हणजे सिंहाला 4 ने गुणायचं, मोराला 2 ने गुणायचं. का बरं? 4 पाय असतात, 2 पाय असतात. सिंहाला 4 ने गुणायचं म्हणून 4x आणि याला 2 ने गुणायचं म्हणून 2y. 4x + 2y = 140. 4x + 2y बरोबर 100. इथं 1 इथं 4 इथं 1 इथं 2 आहे. याला किती ने गुणा? 2 ने. म्हणजे इक्वेशन 1 × 2 समीकरण 1 गुणिले 2 2x + 2y बरोबर 100 होईल. मग हे दोघं जण खाली घ्यायचे. दोन वजा 3 40 आहे. कॅन्सल होईल. x ची किंमत 20 येईल आणि ही किंमत टाका. y ची किंमत 30 येईल. x हे 20 येतं आणि हे 30 येतं. चेक करा. दोघं 50 झाले. 20 × 80 30 × 60. बघा पाय 140 झाले. 5. संजय गेट्स फिक्स मंथली इन्कम. बघा संजयला फिक्स पगार मिळतो. एव्हरी इयर देयर इज अ सर्टन इन्क्रीमेंट. लक्षात ठेवायचं आहे. हे याचा अर्थ सांगा समजून. फिक्स पगार आणि इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी म्हणजे फिक्सली बघा बरं फिक्स मंथली इन्कम किंवा आता बघा ओरिजिनल सॅलरी प्लस इन्क्रीमेंट बरोबर. ही ओरिजिनल सॅलरी त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट आणि मग तर म्हणजे हा सुरुवातीचा पगार आहे ओरिजिनल सॅलरी प्लस इन्क्रीमेंट. सो त्याला काय होईल? फिक्स मंथली इन्कम फॉर देअर इज अ सर्टन इन्व्हेस्टमेंट. मग त्याची सॅलरी त्याचा पगार काय असतो बघा. समजा मी उदाहरण देतो बघा. 1000 रुपये पगार आहे आणि दरवर्षी 200 रुपये वाढतात. पहिल्या वर्षी 200 रुपये वाढले की झाला 1200. दुसऱ्या वर्षी 200 रुपये वाढला की झाला 1400. तिसऱ्या वर्षी 200 रुपये वाढला की झाला 1600. म्हणजे 1000 जो आहे हा फिक्स पगार आहे. हे 1000 अधिक 200 पहिल्या वर्षी, 1000 अधिक 400 दुसऱ्या वर्षी, 1000 अधिक 600 तिसऱ्या वर्षी. म्हणजे हा जो फिक्स आहे ना 1000 हा फिक्स आहे. म्हणजे हा एक्स आहे समजा असं बोलतो. लेट ओरिजिनल सॅलरी bx
ओरिजिनल किंवा फिक्स सॅलरी. बरोबर. आणि हे इन्क्रीमेंट आहे, तिथं काय नव्हतं. हे पहिल्या वर्षी 200, 400, 200, 400, 600 म्हणजे 200 होतं. हे पहिल्या वर्षीच आहे म्हणजे 1 मूल्य 200, 2 मूल्य 200, 3 मूल्य 200, बघा 300, 200 हे फिक्स आहे. हे इन्क्रीमेंट आहे आणि त्याला कोणी मूल्य वर्षांनी. बरोबर आहे का. म्हणजे इन्क्रीमेंट बी वाय. बरं का. त्याचा मूळ पगार एक्स मानू व त्याची पगारातली तर त्याचा सुरुवातीचा पगार एक्स मानू आणि वार्षिक वाढ. सुरुवातीचा पगार एक्स मानू आणि वार्षिक वाढ वाय. म्हणजे त्याचा आता पगार कसा आहे माहिती का. सुरुवातीचा पगार अधिक वार्षिक वाढ जी आहे ना त्याला वर्षांनी म्हणायचं. किती वर्षांची वाढ येते बघा. इन्व्हेस्टमेंट इन्क्रीमेंट बघा. फिक्स सॅलरी एक्स आणि इन्क्रीमेंट वाय. सुरुवातीचा पगार एक्स, वार्षिक वाढ वाय. बघा बरं का. आता मी गणित वाचतोय. संजय गेट्स फिक्स मंथली इन्कम एव्हरी इयर देयर इज अ सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी आफ्टर 4 इयर. 4 वर्षांनी हिज मंथली सॅलरी वॉज 4500. मंथली सॅलरी 4500. फिक्स पगार किती एक्स. 4 वर्षांनी. 4 वर्षांनी म्हणजे इन्क्रीमेंटला 4 ने गुणायचं बाय फर्स्ट कंडिशन. सेकंड 10 इयर्स त्याचा पगार उत्पन्न होईल 5400. 10 इयर्स फिक्स पेमेंट एक्स. 10 वर्षांनी म्हणजे 10 इन्क्रीमेंट. सोडते किंवा 6 होईल प्लस मायनस साइन सबट्रॅक्शन हे 900 होईल. चिन्ह बदलून घ्या. 6 1 6 6 150. ओके. मराठी सांगतो बघा. दर वर्षाच्या पगारामध्ये जर 4 वर्षांनी त्याचा मासिक पगार 4500 रुपये झाला. मासिक पगार आता बघा बरं का. त्याचा 4500 झाला. 4500 झाला. सुरुवातीचा पगार किती एक्स अधिक 4 वर्षांनी वार्षिक वाढला 4 ने म्हणायचे 4 वाय 4500. 10 वर्षांनी त्याचा पगार 5400 होतो. 5400 सुरुवातीचा पगार 10 वर्षांनी एक्स अधिक 10 वाय. समीकरण 1 + 2 करून वाय आला 150. ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. 150 चौक 600. 600 वजा होईल म्हणजे एक्स बरोबर किती माहिती 3900. तर त्याचा सुरुवातीचा पगार 3900 होता आणि वार्षिक वाढ 150 रुपये होती. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबूया. पहिली 5 गणित आपली झाली आहेत. पुढची 5 गणित आपण पुढची बसले.